पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या ओळख जुनी ध्यास नवा या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद थांबण्याचे काही केल्या चिन्ह दिसत नसून या पुस्तकात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने आणि आगरी युथ फोरमच्या वतीनं करण्यात आली असून याबाबत समितीने केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली। आगरी समाजावर होणारा अन्याय सहन करणार नाही, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास समिती आक्रमक भूमिका घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिला आहे। यावेळी गजानन मांगळूरकर, चंद्रकांत पाटील, गुलाब वझे, अनंत पाटील, दत्तात्रय वझे, शरद पाटील, भास्कर पाटील, रमेश पाटील, रंगनाथ ठाकूर, बंडू पाटील, जितेंद्र ठाकूर, बाळाराम ठाकूर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राची जडणघडण ही मुळातच येथील मूल निवासी आगरी कोळी समाजाच्या जमिनीवर आणि त्यांच्या अमूल्य योगदानावर घडून आलेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका परिसराचा ऐतिहासिक आणि एकूणच इतिहास मांडण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात येथील स्थानिक आगरी कोळी समाजाची संस्कृती आणि योगदान याबाबत माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप यावेळी समितीने केला। ही महापालिका उभी करण्यापासून ते नावारूपाला आणण्यापर्यंत आगरी कोळी समाजाचे फार मोठे योगदान असताना त्यांचा साधा उल्लेखही करण्याचे सौजन्य दाखवण्यात आलेले नाही। या गोष्टीला आगरी समाजाचा विरोध असून केडीएमसीच्या या अलगाववादी भूमिकेचा निषेध करण्यात आला। ओळख जुनी ध्यास नवा हे पुस्तक कल्याण कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी मागच्या 10-15 दिवसापूर्वी प्रदर्शित केलं। त्याच्यामध्ये आगरी समाजाची, कोळी समाजाची अवहेलना झालेली आहे। म्हणजे इथला जो स्थानिक भूमिपुत्र या कल्याण कॉर्पोरेशनच्या विकासासाठी, जागेसाठी, सगळ्यांसाठी इथे दिलेली जागा पाहता मोठे योगदान तिथे आहे आणि योगदान इथे असतानासुद्धा इथले जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी इथे जाणून बुजून आमच्या समाजाला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आमची तर आता आयुक्तांना आम्ही पत्रही दिलेलं आहे की याच्यामध्ये ज्या अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि नुसतं त्यांना नोटीस पाठवलं किंवा त्यांनी माफी मागितली म्हणून प्रश्न सुटत नाही, तर त्यांच्यावर कारवाई करावी की जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत होता कामा नये अशी आमची भावना आहे। आणि तसं नाही झालं तर पुढे मग आम्ही समितीच्या वतीने आम्ही काय इशारा द्यायचं देणारच आहोत। निवेदन दिलं का तुम्ही आयुक्तांना? आत्ताच आम्ही आयुक्तांना महोदयांना निवेदन दिलेलं आहे संघर्ष समितीच्या वतीने व आगरी फोरम या संस्थेच्या वतीने असं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे। आयुक्तांनी ते स्वीकारलेलं आहे आणि या बाबतीमध्ये जे पुस्तक काढले ते त्वरित थांबवण्याचा हे सुद्धा आदेश त्यांनी दिलेले आहेत।